हॅपी मॉर्निंग, हॅपी मॉर्निंग, हॅपी मॉर्निंग. जिज्ञासा गुरुकुलमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. आपल्या प्रत्येकाच्या आज जो परमपिता परमेश्वर आहे त्याला कोटी कोटी नमन करते, वंदन करते आणि आजच्या सेशनची सुरुवात करते. ऑडिओ व्हिडिओ क्लिअर आहे सगळ्यांसाठी? येस, हॅपी मॉर्निंग. ओके, थँक्यू. आज एक नवीन टॉपिक आपण बघत आहोत. नवीन कोण कोण इथे आता जॉईन आहे? स्वातीताई आणि अजून कोणी आहे का? ईशा, स्वाती, उज्ज्वला, प्रीती, कावेरी, श्रेयस. ओके. अरे एंजल मधल्या इतक्या कमी जणी जॉईन नाही केलं अजून. थँक्यू. एक मिनिट. विसरला का मी आज रिमाइंडर नाही टाकला म्हणून एंजलच्या कोर्समधून. ओके. सो ज्या नवीन मैत्रिणी आहेत त्यांच्यासाठी एकदा थोडंसं सांगते की काही आठवड्यापूर्वी आपण एंजल थेरपी म्हणून एक वेबिनार घेतलेला होता आणि त्यामध्ये आपण एंजलबद्दल सगळं सांगितलं होतं. एंजलच्या कोर्समध्ये काय काय टॉपिक्स असणार आहे ते सांगितलं होतं आणि एंजल म्हणजे काय. ओके. तर थोडासा रिकॅप आपण घेऊया की एंजल म्हणजे काय असतं. तर साधारण आपण अडचणीत असताना, आपल्याला कुठलाच मार्ग सापडत नसताना एखादी व्यक्ती, एखादी घटना, एखादी परिस्थिती अचानक आपल्या आयुष्यात येते आणि त्या अडचणीतून आपल्याला बाहेर काढते अतिशय सहजतेने. त्यावेळेला साहजिक आपल्या तोंडून मराठीत जर म्हणायचं झालं तर हे शब्द येतात की देवासारखा धावून आलास माझ्या आयुष्यात, है ना, माझ्यासाठी तू देवदूत आहेस. ओके. कोणी असेल त्यांना आपण असं म्हणतो किंवा आपण म्हणतो एंजल आहे तू माझा, है ना. तर असे वाक्य आपण बऱ्याचदा ऐकले असतील किंवा स्वतः सुद्धा कुणासाठी तरी हे उद्गार आपण काढलेले असतील. तर असे अनेक प्रसंग येतात. आपण म्हणतो की स्वामींसारखाच धावून आला, स्वामींच्या रूपात आला, माता राणीच्या रूपात आला, है ना, असं एकमेकांना आपण म्हणत असतो. तर ती व्यक्ती असते एंजल. आता जी साक्षात आपल्यासारखी नॉर्मल ह्युमन बीइंग आपल्याला मदत करते ती असते अर्थ एंजल. ओके. म्हणजे आपल्या व्हायब्रेशनला ते व्हायब्रेट करतात, आपल्याच एनर्जी लेवलप्रमाणे ते असतात. पण थोडंसं एक चमत्कार आपल्या आयुष्यात घडतात, त्यांच्या रूपाने ते आपल्या आयुष्यात येतात. हे सगळं होत असताना एंजल म्हणजे काय, आता हे आपण म्हणतो अर्थ एंजल आपल्या माहितीप्रमाणे. पण खरे खुरे एंजल, खरे खरे देवदूत हे कोण आहेत? तर देवांनीच त्यांना तयार केलेलं आहे. ह्युमन बीइंगच्या आयुष्यात 2 गार्डियन एंजल्स कंपल्सरी असतात. आपले पालक ते असतात. जसे आपल्या जन्माच्या सोबत आपल्यासोबत आई वडील असतात तसे 2 गार्डियन एंजल्स असतात आणि एंजलच्या कोर्समध्ये दीक्षेद्वारे ते आपल्याला सापडतात नावासकट. आणि मग ते एंजल्स असे असतात, आपल्या जन्मापासून आपल्या मृत्यूपर्यंत ते आपल्या सोबत असतात आणि एंजलच्या कोर्समध्ये दीक्षेद्वारे ते आपल्याला नावासकट मिळाल्यानंतर आपण प्रत्येक वेळेला त्यांना नावाने हाक मारतो आणि आपल्या मदतीसाठी बोलवतो. तसंच एंजलच्या कोर्समध्ये अजून 15 आर्क एंजल्स आपल्याला सांगितले जातात. आर्क एंजल्स म्हणजे काय आहे की देवाचे देवदूत आहे. खास काही कामांसाठी त्यांना तयार केलेलं आहे आणि त्यांची पण दीक्षा होते. त्यांची नावं आणि कामं आपल्याला कळतात आणि त्यांच्या नावाने आपण त्यांना हाक मारली की ते आपल्या मदतीला येतात.
अतिशय सहजपणे ते आपली मदत करतात. असं अलगद एखाद्या फुलपाखराला आपण उचलून घ्यावं तसं आपल्याला त्या सिच्युएशन्समधून ते तारून नेतात. मॅजिकल मोमेंट आपल्या आयुष्यात आपण बघायला लागतो. आपण अगदी अवाक होऊन जातो. अगदी सुखद अनुभूती आपल्याला येतात. असे सुंदर ते एंजल्स असतात. प्राजक्ताताई आल्यात वाटतं आत्ता जस्ट स्क्रीनवर. त्यांचाच सकाळी फोन होता. तुम्ही सांगाल का तुमच्या शब्दात प्लीज? एक थांबा, माईक सुरू करा आधी तुमचं. हॅलो. येस. हा, आम्ही म्हणजे गावी गेलो होतो यात्रेला. तर आमच्याकडे जाताना ट्रॅफिक खूप लागतात. म्हणजे अक्षरशः थोडा वेळ 1 तास असं ट्रॅफिक. पण ह्या वेळेस आम्ही गावी गेलो, आम्हाला ट्रॅफिकही जास्त नाही लागलं. आमची गाडी कुठे थांबली नाही, ट्रॅफिक चालू होती. आणि मेन म्हणजे आमच्या गाडीमध्ये थोडासा प्रॉब्लेम होता आणि आम्हाला वेळही नव्हता की गॅरेजमध्ये वगैरे दाखवण्यासाठी. आणि काही नाही झालं गाडीला. आमच्या प्रॉपरली चालली गेली, आम्ही सुखरूपपणे गेलो, सुखरूपपणे आलो. रेकीला आणि एंजलला इन्व्होक केलं, प्रार्थना केली, बोलवलं आणि मग सगळं खूप झालं आमचं. खूप छान. म्हणजे ह्या वेळेसचा अनुभव म्हणजे मी एक्सप्लेनही जास्त नाही, म्हणजे खूप चांगलं वाटलं आम्हाला. ओके. सगळ्यांना क्लिअर आवाज ऐकू आला का, किंवा समजलं का त्यांनी काय सांगितलं? कारण मला आवाज खूप लो होता. बाकीच्यांना ऐकू आलाय? ओके, ठीक आहे. माझा आवाज सगळ्यांना ऐकू येतोय? ओके. मग माझा आवाज जर नसेल येत ना तर मे बी इथे वायफायच्या ऑफिसमध्ये प्रॉब्लेम असेल. हां, ओके. व्हॉइस थोडासा म्हणजे वर्ड्स क्लिअर कळत नाही. ओके, मी रिपीट करते. त्यांनी मला फोनवर काय सांगितलं किंवा आत्ता काय सांगितलं. आता ते मला माहिती असल्यामुळे मला ते लक्षात आलं, पण समहाऊ त्यांचा आवाज कमी. तर सकाळी प्राजक्ताताई यांचा फोन आला आणि त्यांनी मला असं सांगितलं की एक त्यांची गाडी आहे 4 व्हीलर, अनेक वर्ष झाले ती बंद पडलेली आहे. अक्षरशः हालत खराब आहे. कितीतरी महिने वर्ष झाले त्यांनी ती कुणीही चालवलेली नाही आहे. एका जागेवर उभी आहे. अक्षरशः उंदरांनी ती कुरतडलेली आहे काही ठिकाणी. आणि अशी गाडी त्यांनी आणि त्यांची आई दोघींचं रेकी झालेलं आहे. आता एंजलमध्ये पण त्या आहेत. सो त्यांनी रेकी आणि एंजल असे दोन्ही हिलिंग केले. त्यांना माहिती होतं आपल्याला गावाला जायचं आहे. सो त्या दोघींनी हिलिंग केलं आणि त्या गाडीला गॅरेजमध्ये न नेता सरळ त्यांनी प्रवासाला सुरुवात केली. आणि अतिशय व्यवस्थित, कुठेही न थांबता वेळेच्या आधी ते त्या जागेवर पोहोचले. यात्रेला ते त्यांच्या गावी गेले. तर विशेष म्हणजे वेळेच्या आधी पोहोचले अशा कंडिशनची गाडी घेऊन जाऊन. तर त्याच्यात त्यांनी वेळेसाठी मी तुम्हाला एंजल दिलेला होता, आर्केंजल मेटाट्रॉन, तर त्याची मदत घेतली. त्याच्यानंतर रेकीचं हिलिंग दिलं. आणि अजून एक एक्सपिरियन्स काहीतरी सांगितलं होतं तुम्ही याच्याशीच रिलेटेड. हां, याचा ट्रॅफिक खूप लागते त्या रस्त्यावर. तासभर बऱ्याचदा थांबावं लागतं. आता त्यांचं गाव नेहमीचं जाणं येणं तर आयडिया आहे. आणि यात्रेचे दिवस, उन्हाळ्याच्या सुट्ट्या, सो ट्रॅफिक असणारच आहे. पण असं झालं की त्यांना ट्रॅफिक लागलंच नाही. जिथे तासभर उभं राहावं लागत होतं तिथे 2-2 मिनिटात त्यांची गाडी पुढे केली. ओके. सो हा हिलिंगचा फायदा असतो. जिज्ञासा गुरुकुलममध्ये तुम्हाला जेवढे कोर्सेस दिले जातात त्याच्यात सगळ्या ठिकाणी काय आहे, हिलिंग आहे. हिलिंग म्हणजे उपचार. ओके, ट्रीटमेंट. सो आत्तासुद्धा जो आपला टॉपिक आहे ॲनिमल टॉटम म्हणजे काय. ॲनिमल म्हणजे प्राणी आणि टॉटम म्हणजे त्यांच्याद्वारे त्यांचं स्पिरिच्युअल सिग्निफिकन्स आपल्याला घ्यायचं आहे. म्हणजे काय करायचं आहे की आता आपल्याला माहिती आहे पृथ्वीच्या पाठीवर व्हरायटी ऑफ ॲनिमल्स आहेत, क्रिएचर्स, व्हरायटी ऑफ बर्ड्स आहेत, व्हरायटी ऑफ इन्सेक्ट्स आहेत, कीटक, पक्षी, प्राणी, हे सगळं आहे. सो आपण कुठे होतो, एंजल. एंजल म्हणजे काय, देवदूत. ओके. सो देवदूत हे कुठल्याही रूपात येतात. तर एंजलच्या याच्यात असं सांगितलं गेलेलं आहे की जे आर्कएंजल्स आहे म्हणजे देवाचे देवदूत जे आपल्यासाठी देवाने तयार केलेले आहे ते देवाच्या व्हायब्रेशनच्या खालोखाल ते असतात. ओके.
आणि त्यांच्या खालोखाल ॲनिमल्स असतात. ॲनिमल स्पिरिट, जर तुम्ही हिलिंग मॉडॅलिटीजमध्ये आता आलेले आहात आणि आपल्याशिवाय जर तुम्ही कुठे काही बघितलं असेल, तुम्हाला कुठनं मेसेज आला असेल, रील असेल, काही असेल, तर तुम्ही ॲनिमल स्पिरिट हा शब्द ऐकला असेल. सो ॲनिमल स्पिरिट म्हणजे काय असतं की ही अशी एक एनर्जी आहे, ती देवदूत जे आहेत त्यांच्या खालोखाल व्हायब्रेट करते. आता ॲनिमल्सला इतके हाय व्हायब्रेशन्स का असतात, तर त्याचं उदाहरण त्याचं असं आहे, ॲनिमल्स हे कुठे असतात, पंचतत्वात असतात. ओके, संपूर्ण सृष्टी कशाची तयार झालेली आहे, पंचतत्व. आपण म्हणतो की आपण पंचतत्वांचंच आहोत, म्हणून शेवटी आपली माती होते, आपण निसर्गात विलीन होतो, बरोबर आहे. सगळं काही पंचतत्वांनी तयार आहे. बघा, आपण मेडिटेशनला बसतो त्यावेळेला मी तुम्हाला म्हणते की पाणी सोबत घ्या, दिवा सोबत घ्या. बाकी 3 एलिमेंट्स जे आहे, एअर, स्पेस आणि अर्थ, हे आपल्यासोबत असतेच असते. तसं ॲनिमल जे आहेत ते ॲक्च्युली पंचतत्वांमध्येच राहतात. आपण कसं हे भिंतींच्या घरांमध्ये राहतो तसं आहे का त्यांचं? ते डायरेक्ट कुठे राहतात, निसर्गात राहतात, म्हणजे पंचतत्वांच्या कनेक्शनमध्ये ते राहतात. आपण अंगावर कपडे घालतो, त्यांचं तसं आहे का? नाही, ते डायरेक्ट तिथेच तसेच राहतात. आता फिश जे, आता मासे किंवा जलचर प्राणी कितीतरी प्रकारचे आहेत, ते डायरेक्ट तिथे पाण्यासोबत त्यांचं कनेक्शन आहे, ते पाण्यात राहतात. पृथ्वीवर राहणारे कितीतरी आहेत, डायरेक्ट मातीमध्येच असतात. ते आपल्यासारखं असं फ्लोअरवर आहेत का ॲनिमल्स? नाही आहेत. स्कायमध्ये राहणारे कितीतरी पक्षी आहेत, कीटक आहेत. तर पंचतत्वांमध्ये ते खूप त्यांचं जवळचं कनेक्शन असल्यामुळे त्यांचे व्हायब्रेशन्स खूप हाय असतात. जसं आपल्याला 2 गार्डियन एंजल्स असतात, तसं असं सांगितलं जातं की ॲनिमल्सला, पक्ष्यांना, कीटकांना 6 गार्डियन एंजल्स असतात. आणि ज्या वेळेला आपण ॲनिमल, प्राणी, पक्षी, कीटक यांच्या एनर्जीला कनेक्ट होतो, त्यावेळेला आपले तर 2 गार्डियन एंजल्स आहेतच. एंजलच्या कोर्समध्ये तुम्ही आलात तर 15 आर्कएंजल तुमच्या सेवेला आहेतच. पण ह्या सर्व जे ॲनिमल, कीटक, पक्षी जे आहेत, तर त्यांचे प्रत्येकी 6 जे गार्डियन एंजल आहेत, तर ते सुद्धा आपल्या सेवेसाठी तयार असतात, तत्पर असतात, जर आपण ॲनिमलच्या एनर्जीला कनेक्ट झालो तर. ओके, सो इथे काय आहे की जे ॲनिमल्स आहेत त्यांच्यासोबत आपण आपली एनर्जी, आपले व्हायब्रेशन मॅच करणार आहोत, कनेक्ट करणार आहोत. आणि त्यांचे जे गार्डियन एंजल्स आहेत किंवा त्या ॲनिमलची जी काही एनर्जी आहे ती आपल्यासाठी काम करणार आहे, आपल्याला मदत करणार आहे. सो परमेश्वर, साक्षात देव, त्यांच्या खालोखाल देवांनी तयार केलेले देवदूत जे आपल्यासाठी आहे, त्यांच्या खालोखाल ॲनिमल्स असतात. त्यांचे व्हायब्रेशन इतके हाय का असतात, त्याचं एक रिझन तुम्हाला सांगितलं की ते पंचतत्वांमध्येच राहतात. दुसरं रिझन असं आहे, जसं आपल्याला हेवे दावे आहेत, भेदभाव आहे, है ना, जलसवृत्ती आहे, षडरिपू आपल्याकडे आहे, तर असं काही ॲनिमल्सकडे आहे का? बघितलंय का कधी ॲनिमल्स एकमेकांवर जळतायत, एकमेकांचे हेवे दावे करतायत? तर नाही. अतिशय प्युअर फॉर्म आहे त्यांचं, खूप प्युअर फॉर्ममध्ये ते आहेत. आपली जी लहान मुलं आहे, म्हणजे वर्षभराच्या आतली जी बालकं आहेत, छोटी छोटी बाळं आहेत, तर ती सुद्धा खूप प्युअर फॉर्म आहेत. अनेकदा ती उगाचच हसतात, उगाचच रडतात. का? कारण त्या वेळेला, त्या वर्षभराच्या आत त्यांचं वय असतं, त्यावेळेला ती माणसात आलेलीच नसतात, डिव्हाइन एनर्जी सोबत कनेक्ट असतात. आणि त्यावेळेला साक्षात परमेश्वर किंवा देवदूत त्यांच्याशी संवाद साधत असतात. आणि मग अचानक आपल्याला असं जाणवतं की मुलं हसतायत, मुलं रडतायत, है ना, आणि वेगळे वेगळे एक्सप्रेशन देतात, ते वेगवेगळे भाव ते त्यांच्या चेहऱ्यावर प्रकट करत असतात. तसंच ॲनिमल्सचं आहे. जर तुम्ही ॲनिमल्स बघितले, जर पाळीव कुठले प्राणी, पक्षी तुमच्याकडे असतील, तर बघा ते असं एकटक कुठेतरी ध्यान लावून बसलेले असतात, है ना, त्यांचं लक्ष अगदी एका ठिकाणी एकवटलेलं असतं. आणि अचानक ते आवाज काढतात, भुंकतात किंवा म्याव म्याव करतात किंवा काय त्यांचा आवाज जो असेल, तर त्यावेळेला त्यांचं हायेस्ट फ्रिक्वेन्सी सोबत कम्युनिकेशन सुरू असतं.
आपण हे सुद्धा ऐकलेलं आहे, अभ्यासलेलं आहे काय, की भूकंपाचे धक्के जे आहेत ते जे व्हायब्रेशन्स आहेत, एनी क्लायमॅटिक जे असतं बदल घडून येतात तर ते प्राण्यांना, पक्ष्यांना, कीटकांना त्याची जाणीव आधी होत असते है ना. आपल्या पोलीस डिपार्टमेंटमध्ये किंवा क्रिमिनल डिपार्टमेंटमध्ये जी कुत्री असतात तर ती बरोबर त्या वाटेवरून जातात आणि जो काही गुन्हेगार आहे त्याचा शोध घेतात. सो त्यांचा जो सिक्स्थ सेन्स असतो तो अतिशय जास्त स्ट्रॉंग असतो. मग हे जे ॲनिमल्स आहेत त्यांच्या एनर्जीला जर आपण कनेक्ट झालो तर काय होतं, आपलं आयुष्य इझी होतं, सुखकर होतं. आता आपल्याला ॲनिमलची एनर्जी कुठे आणि कशी वापरायची आहे ते आपण थोडंसं बघूया. मी इथे प्रेझेंटेशन हे करते. स्क्रीन दिसते का मला सांगू. ठीक आहे. तर ॲनिमल टोटम म्हणजे प्राण्यांची मदत आपल्याला घ्यायची आहे स्पिरिच्युअली. आता मुंगी काय आहे तिच्याकडे बघून आपल्याला काय कळतं, तर ज्या ठिकाणी आपल्याला विल पॉवरची गरज आहे, ओके, आता आपण तिचे गुणधर्म काय आहे आणि आपल्याला मुंगीची मदत कुठे घ्यायची आहे हे आपण बघणार आहोत. मग त्यांच्या एनर्जीला कनेक्ट कसं व्हायचं हे आपण पुढच्या सेशनमध्ये बघणार आहोत. तर मुंगी काय आहे, तिच्याकडे इच्छाशक्ती आहे. मग ज्या वेळेला आपल्याला असं वाटतं की मला हे काम करायचं आहे, कुठलंही काम करण्यासाठी, कुठलंही स्वप्न पूर्ण करण्यासाठी गरज कसली आहे, इच्छाशक्तीची. कितीही प्रतिकूल परिस्थिती असेल पण जर आपली इच्छाशक्ती ही स्ट्रॉंग असेल तर आपण काहीही करू शकतो. मग इच्छाशक्ती आपल्याला पाहिजे आहे पण आपल्याकडे आत्ता नाही आहे, तर आपण मुंग्यांची मदत घेऊ शकतो. मुंग्यांकडून आपल्याला अजून काय कळतं की त्यांच्यामध्ये हार्डवर्क आहे, डिटर्मिनेशन आहे, डिसिप्लिन आहे. सारिका तुमचा माईक बंद करा प्लीज. सारिका म्हणून कोण जॉईन आहेत, ओके, थँक्यू. त्यांच्याकडे टीमवर्क आहे, त्यांच्याकडे एफर्ट्स आहे. आता पंचतंत्रांच्या गोष्टींमध्ये आपण मुंग्यांचे अनेक दाखले, स्टोरीज आपण ऐकलेल्या आहे की एवढीशी मुंगी पहाड चढते, पहाड घेऊन जाते, हत्तीला लोळवते है ना. ज्या वेळेला एखादा मोठा पक्षी किंवा प्राणी कुणीही असेल आणि तो मुंग्यांना चिरडतो, मारतो है ना, त्यांना खातो, पण तोच ज्या वेळेला मृत पावतो है ना, त्यावेळेला ह्या सगळ्या मुंग्या एकत्र मिळून तेवढ्या मोठ्या हत्तीला, तेवढ्या मोठ्या पक्ष्याला, प्राण्याला सुद्धा त्या पुढे हलवत घेऊन जातात है ना. हे आपण पाहिलेलं आहे आणि आपल्या घरात सुद्धा असे उदाहरणं आपण बघितले असतील की साखरेचा एक दाणा आहे किंवा अजून काय पडलंय आणि त्या मुंग्या कशा घेऊन जातात. सो त्यांच्याकडे काय आहे, त्या एवढ्याचा जीव आहे, त्यांना माहिती आहे, पण हार्डवर्क, डिटर्मिनेशन त्यांच्याकडे आहे. अजून एक महत्त्वाची गोष्ट काय आहे, कुठलंही काम जर पूर्ण करायचं असेल तर तिथे आपल्याला काय गरज आहे, डिसिप्लिन. हे बघा, जे हायली सक्सेसफुल लोक असतात ते फार काही वेगळं करतात असं नाही, जे काम आहे ते तसंच करतात, पण आपल्यापेक्षा त्यांच्याकडे डिसिप्लिन जास्ती असतं, जे हायली सक्सेसफुल लोक असतात. सो प्रत्येक वेळेला डिसिप्लिन जर आपल्याला हवं आहे पण समहाऊ ते नाही आहे, कळतंय मला डिसिप्लिन हवं आहे माझ्या कामात पण कंटाळा येतोय, बोर वाटतंय की नको करावं असं वाटतंय, उत्साह येत नाही, त्यावेळेला मुंग्यांच्या एनर्जीला आपण स्वतःला कनेक्ट करून घेऊ शकतो. त्याच्यानंतर प्रचंड स्टॅमिना त्यांच्याकडे असतो. बऱ्याचदा असं होतं की आपण उत्साहाने सुरुवात करतो पण समहाऊ मध्येच आपला स्टॅमिना संपतो आणि आपण ते गिवअप करायच्या तयारीत असतो. तर अशी कंडिशन जर आपली असेल तर त्यावेळेला सुद्धा आपण मुंग्यांची एनर्जी घेऊ शकतो, त्या एनर्जीला कनेक्ट होऊ शकतो.
टीमवर्कची गरज खूप ठिकाणी असते. आपण या घरात राहतोय, 4 मेंबर्स जरी आहोत तरी आपल्याला टीमवर्कची गरज आहे. तुम्ही कुठेही काम करा, नोकरी, ओके, कुठलंही ऑफिस असेल, कंपनी असेल, काही असेल, स्कूल असेल, कॉलेज असेल, तुम्ही नोकरी करत आहात तर जिथे जिथे तुम्ही नोकरी करता तिथे अर्थात टीमवर्कची गरज आहे. कुठलाही इव्हेंट आहे, कार्यक्रम आहे, घरातलाच जरी असेल, लग्न समारंभ, साखरपुडा है ना, अजून काही असेल, बारसं आहे, वाढदिवस आहे, टीमवर्कची गरज आहे. नाहीतर मग एक सल्ले देण्यात सगळे पुढे असतात, मग एकाचं तोंड तिकडे, एकाचं तोंड तिकडे, पण तो कार्यक्रम आपल्याला निभावून न्यायचा आहे, है ना. सो प्रत्येक ठिकाणी तुम्हाला टीमवर्कची गरज पडते. आणि जर टीममध्ये आपण व्यवस्थित काम करू शकत नसू तर मग आपण काय केलं पाहिजे, त्या एनर्जीला आपण स्वतःहून कनेक्ट करून घेऊ शकतो. ओके. देन त्याच्यानंतर मुंग्यांकडे काय आहे, अजून पेशन्स आहेत, बरोबर. किती मोठं मोठं काम त्या करतात, केवढं ते वारू उभं करतात, है ना. पण मग तेवढं करण्यासाठी काय गरज आहे, पेशन्सची गरज आहे. आणि आजकालचा हा खूप मोठा प्रॉब्लेम आहे की पेशन्स नसतात आपल्याकडे. मग आपल्याला पेशन्सची गरज आहे हे आपल्याला कळतं सुद्धा, पण समहाऊ आपण ते नाही करू शकत. आपल्याला कळतं की मेडिटेशनला बसलं की पेशन्स आपल्यामध्ये डेव्हलप व्हायला सुरुवात होते, पण नाही बसू शकत आपण मेडिटेशनला. त्यावेळेला मुंग्यांची जी एनर्जी आहे ती आपण घेऊ शकतो आणि आपले प्रॉब्लेम सॉल्व करू शकतो. त्याच्यानंतर एन्हान्स युअर इंटरॅक्शन विथ युअर सुपेरियर्स, म्हणजे आपल्या क्षेत्रातील किंवा इतर कुठल्याही क्षेत्रातील जे सुपेरियर लोक असतात, बॉस लोक असतात, एक्सपर्ट लोक असतात किंवा हायली सक्सेसफुल लोक असतात आणि त्यांच्यासोबत जर इंटरॅक्शन आपल्याला वाढवायचं आहे तर आपण त्या ठिकाणी मुंग्यांची मदत घेऊ शकतो. त्याच्यानंतर आपलं कुठलंही स्वप्न असेल ते स्वप्न बघितल्यानंतर ते पूर्ण झालं पाहिजे, है ना. मुंग्या काय शिकवतात, हाऊ यू मॅनिफेस्ट युअर ड्रीम्स. ड्रीम्स तर बघितले, स्वप्न तर बघितले, पण मॅनिफेस्ट झाले पाहिजे, पूर्ण झाले पाहिजे. तर ज्या वेळेला आपल्याला कुठलंही स्वप्न पूर्ण करायचं असेल त्यावेळेला आपण त्या एनर्जीला कनेक्ट करून घेऊ शकतो स्वतःला. ओके. नवीन नवीन टास्क प्रत्येक वेळेला, एक साखरेचा दाणा उचलून नेऊन ठेवला, परत दुसरा साखरेचा दाणा त्या घ्यायला येतात. एक टास्क पूर्ण झाला की नवीन टास्क घेण्यासाठी त्या सज्ज असतात. नेहमी डिसिप्लिनमध्ये असतात, हार्डवर्कमध्ये असतात, त्यांच्याकडे टीमवर्क असतं. तर या एरियामध्ये जर आपण कमी पडत असू तर आपण काय करू शकतो, मुंग्यांची मदत घेऊ शकतो. ओके. त्याच्यानंतर अजून एक आपण बघू, काही ॲनिमल्स अजून 2-3 आपण बघू की ॲनिमलची एनर्जी आपण आपल्या आयुष्यात कशी वापरू शकतो. ॲनिमल्सच्या एनर्जीला कनेक्ट होण्यासाठी आपल्याला दीक्षेची गरज नाही. ओके. आपण डायरेक्ट कनेक्ट होऊ शकतो. आता ते कसं ते बघणार आहोत आपण. आता बॅट है ना, बॅट म्हणजे काय काय म्हणतात त्याला, वटवाघूळ, है ना. सो वटवाघूळ हे कसं आहे, एक मॅजिकल आहे. तो मॅजिकल जे ॲनिमल्स आहे, मॅजिकल ॲनिमल्समध्ये जर तुम्हाला माहीत नसेल तर उल्फ येतो, कोल्हा, आऊल. आऊल कशासाठी आहे, मनी रिलेटेड एनी प्रॉब्लेम सॉल्व करण्यासाठी आपण आऊलच्या एनर्जीला कनेक्ट करू शकतो. आजकाल रील्समध्ये बरंच येत आहेत, है ना, आऊलच्या एनर्जीला कनेक्ट करा. त्याच्यानंतर आहे हॉर्सची एनर्जी. ओके. एनर्जी जर पाहिजे असेल, पॉवर पाहिजे असेल तर हॉर्सची एनर्जी. तर उल्फ, हॉर्स आणि आऊल हे जसे मॅजिकल ॲनिमल्स आहेत त्याच ग्रुपमधला बॅट हा एक ॲनिमल आहे. आपल्याला जर आपल्या आयुष्यात मॅजिक घडवून आणायचे असतील, आपल्याला आपली सायकिक ॲबिलिटी वाढवायची असेल, ओके, इंट्युशन पॉवर वाढवायची असेल, आपलं थर्ड आय ॲक्टिवेशन करायचं असेल, सायकिक ॲबिलिटी पाहिजे असेल तर आपण बॅटच्या एनर्जीला कनेक्ट होऊ शकतो. त्याच्यानंतर हेल्प्स यू लुक ॲट थिंग्स फ्रॉम डिफरंट
point of view and help you to know when to make move. म्हणजे बऱ्याचदा असं होतं, चार्जर नाही मी आत्ता लावलंय. आपल्याला ज्या वेळेला डिफरंट मूव घ्यायची असते, म्हणजे काहीतरी वेगळा डिसिजन घ्यायचा असतो, आउट ऑफ द बॉक्स जाऊन विचार करायचा असतो, त्यावेळेला आपण काय करू शकतो, बॅटच्या एनर्जीला स्वतःला कनेक्ट करून घेऊ शकतो आणि योग्य वेळी आपल्याला काय वेगळा डिसिजन घ्यायचा आहे ते आपल्याला कळतं. म्हणजे बऱ्याचदा असं होतं की ठरलेलं असतं, चौकटीबद्ध बिलिफ्स असतात की मला हे करायचं. फॉर एक्झाम्पल एखाद्या स्टुडंटने ठरवलं की मला कॉमर्सला ॲडमिशन घ्यायचं आहे. ओके, मला अभ्यास करायला आवडत नाही, मला कॉमर्सला ॲडमिशन घ्यायचं आहे. आता हे त्याचे काय आहे, बिलिफ्स आहे. आणि याच्या पलीकडे जाऊन तो ना बघू शकतोय ना विचार करू शकतोय, है ना, विचारच करू शकत नाही, बघूच शकत नाही. तर तिकडे तो जाऊन ॲक्शन घेऊ शकतो का, दुसऱ्या ठिकाणी नाही. पण कॉमर्स शिवाय जर सायन्सकडे गेलं तर कितीतरी ऑप्शन्स आपल्यासाठी ओपन असतात किंवा अवेलेबल असतात. पण तो जो फोरसाईट आहे, ते जे फोरसाईट आहे किंवा जे आउट ऑफ द बॉक्स जाऊन बघणं आहे, तर ते होतच नाही. हे फॉर एक्झाम्पल मी एक सांगितलं, कारण आजकाल एक्झामचे आणि रिझल्टचे आणि ॲडमिशनचे दिवस सुरू आहेत. तर असं ज्या ज्या ठिकाणी आपल्या लाईफमध्ये होतं की आपण चौकटीबद्ध असतो, आपले बिलिफ्स झालेले असतात आणि याच्या पलीकडे मला काही करायचंच नाही किंवा वाटतं सुद्धा करावं, पण कसं पुढे जाऊ, मी काय करू, कुठून सुरुवात करू, मी काय सर्च करू, मी काय अभ्यास करू, मी स्वतःला कसं डेव्हलप करू, हे आपल्याला माहितीच नसतं. त्यावेळेला बॅटच्या एनर्जीला जर आपण कनेक्ट झालो तर आपल्याला यातून मार्ग मिळतो. त्याच्यानंतर सिम्बॉल ऑफ गुड लक अँड लॉंगिटिव्हिटी, म्हणजे जर काही सिव्हिअर प्रॉब्लेम्स असतील कुठल्याही एरियामध्ये, समजा हॉस्पिटलमध्ये कुणी ॲडमिट असेल, है ना, आणि त्यांना तिथून बाहेर यायचं आहे लवकर, व्हेंटिलेटरवर आहे, कुठलं मोठं ऑपरेशन झालेलं आहे, तर त्यावेळेला त्या व्यक्तीला गुड लक मिळावं, तिथून त्याने लवकर बाहेर यावं, यासाठी बॅटच्या एनर्जीला आपल्याला कनेक्ट होता येतं. त्याच्यानंतर हेल्प्स इन प्रोग्रेसिंग थ्रू न्यू लेवल्स ऑफ परसेप्शन. यस, डिफरंट पॉईंट ऑफ व्ह्यूचा विचार करताना परसेप्शनबद्दल पण आपण बघितलं. परसेप्शन म्हणजे काय की बिलिफ्स असे झालेले असतात की त्याच्या पुढचं आपण बघू शकत नाही. ओके, तर ॲनिमल टॉटममध्ये जे काही आपण ॲनिमल्स बघणार आहोत, बर्ड्स बघणार आहोत, इन्सेक्ट्स बघणार आहोत, तर हे फक्त आपल्यासाठीच आपण वापरू शकतो का, तर असं नाही. तुमचे कुठलेही फॅमिली मेंबर्स असतील, जर तुम्ही ऑलरेडी हिलिंग मॉडॅलिटीमध्ये असाल आणि तुम्ही काम करत असाल क्लायंटसाठी, तर तिथे सुद्धा तुम्ही ही सगळी एनर्जी तुमच्या क्लायंटसाठी वापरू शकता. तुमच्या एनी फॅमिली मेंबरसाठी, रिलेटिव्ह, फ्रेंड्ससाठी तुम्ही एनर्जी वापरू शकता. आपण हे सगळं कसं बघणार आहोत, तर इश्यू बेस, ज्यांनी नक्षत्र सावन कोर्स केलेला आहे, तर तिथे आपण काय केलेलं आहे की आपल्या लाईफमधले इश्यू बघितले, प्रॉब्लेम्स बघितले आणि त्या प्रॉब्लेम्सवर सोल्युशन म्हणून आपण एक एक साबण बघितले. तसंच त्या प्रॉब्लेम्सवर सोल्युशन म्हणून आपण एक एक ॲनिमल बघणार आहोत. आपल्याला काय करायचं आहे, आपण 50पेक्षा जास्ती ॲनिमल बघणार आहोत. तिथे ॲनिमल म्हणजे पक्षी पण येतील, कीटक पण येतील. ओके, मग आपण एक चार्ट तयार करणार. फॉर एक्झाम्पल आपण बघितलं की टीमवर्क, जसं मुंग्यांकडे काय आहे, टीमवर्क आहे, तसं बी म्हणजे काय, मधमाशी, तिच्याकडे सुद्धा टीमवर्क आहे. सो आपल्या लाईफचे जे काही इश्यू आहे, जे काही प्रॉब्लेम्स आहेत, ते तुम्ही लिहून घेऊ शकतात आणि तिथे कुणा ॲनिमलची, बर्डची, इन्सेक्टची एनर्जी काम करते तसे तुम्ही त्यांच्या पुढे नावं लिहू शकता, जेणेकरून तुम्हाला तुमच्या लाईफमध्ये ज्या वेळेला प्रॉब्लेम्स येतील त्यावेळेला पटकन त्यांना कॉल करून त्यांच्या एनर्जीला कनेक्ट होऊन स्वतःचे प्रॉब्लेम तुम्ही सॉल्व करू शकतात. ओके, आता बी म्हणजे मधमाशी, तिच्याकडे काय आहे,
तर तुम्ही जर मधमाशी बघितली किंवा मुंग्या बघितल्या तर कसे असतात, झुंडने एकत्र राहतात, म्हणजे नंबर ऑफ मुंग्या असतात, नंबर ऑफ मधमाशा असतात, हो की नाही. सो फर्टिलिटी इश्यू खूप जास्त आहे, फर्टिलिटी रेशो खूप जास्त आहे. तर ज्यांना कुणाला कपल्समध्ये फर्टिलिटीचा इश्यू असेल, बेबी कन्सीव्ह होत नसेल, PCOD असे काही प्रॉब्लेम असतील, IVF असे प्रॉब्लेम असतील आणि बेबी कन्सीव्ह करायचं असेल, त्यावेळेला या एनर्जीला ते कनेक्ट होऊ शकतं. ओके. त्याच्यानंतर इलिमिनेटिंग क्लटर म्हणजे काय, की घरामध्ये फार इकडे तिकडे पसारा पडलेला असेल किंवा तशी सवय असेल की जागच्या जागी उचलून नाही ठेवायचं, पटकन इकडे ठेवलं तिकडे ठेवलं परत उचललं नाही, तर असा जो काही क्लटर आहे, कचरा आहे है ना, पसारा आपण त्याला म्हणतो, तर तो जर नाही झाला पाहिजे किंवा तो आवरण्यासाठी प्रेरणा मिळाली पाहिजे, स्फूर्ती मिळाली पाहिजे, तर त्यावेळेला आपण मधमाशीला, त्या एनर्जीला कनेक्ट होऊ शकतो. आता जो पसारा आहे तो फक्त घरातच आहे का, नाही, इथे खूप पसारा झालेला आहे, म्हणून इश्यू येतात ना लाईफमध्ये इश्यू कधी येतात, काय येतात, तर इथे कचरा झालेला असतो, इथे पसारा झालेला असतो आणि तो आपण स्वतः त्यावर काम नाही करू शकत. सो रेकी झालं, एंजल झालं, एनी हिलिंग मॉडॅलिटी कुठलीही असेल, आता ही ॲनिमलची हिलिंग मॉडॅलिटी आहे किंवा साबणांची आपण बघितली, तर हे काय, ज्या वेळेला आपण स्वतःवर काम नाही करू शकत, त्यावेळेला हा जो बाहेरून एनर्जीचा सोर्स आहे त्याला आपण कनेक्ट होतो आणि ती एनर्जी आपल्यासाठी, आपल्यावर काम करते आणि आपल्याला यातनं बाहेर काढत असते. ओके. सो इलिमिनेटिंग क्लटर म्हणजे फक्त घरातलंच नाही, ते तर महत्त्वाचं आहेच, गरजेचं आहे, पण इथे जो क्लटर झालेला आहे तो जर आपण काढला तर आपलं लाईफ हे खूप सुंदर आणि सहज आहे. एक डिव्हाइन इन्स्पिरेशन आपल्याला बीकडे पाहिल्यानंतर जाणवतं, मधमाशीकडे, कारण ती कधीही कुठे दिसते आपल्याला, घाणीत दिसते का, अजिबात नाही. असे फुलं ज्यात मधाळ रस आहे अशा फुलांवरती जाऊन बसते. निसर्गामध्ये छान हिरवळ आहे आणि रंगीत फुलं आहे, तिथे ती मधमाशी असते. मग ज्या वेळेला आपल्याला डिव्हाइन एनर्जीला कनेक्टर व्हायचं आहे, पण समहाऊ कार्मिक असं काही आपलं असतं की आपण इझिली त्या एनर्जीला कनेक्ट होऊ शकत नाही, त्यावेळेला आपण मधमाशीची मदत घेऊ शकतो. अशा गोष्टी आपल्या लाईफमध्ये येतात की त्यावेळेला आपल्याला असं वाटतं की नाही, हे ना इम्पॉसिबल आहे, हे काही शक्य नाही आणि मला तर शक्यच नाही, है ना. त्यावेळेला जे इम्पॉसिबल आहे ती गोष्ट पॉसिबल करण्यासाठी तुम्ही मधमाशीची एनर्जी घेऊ शकता. ज्या लोकांना बोलण्याचं काम जास्ती आहे, कम्युनिकेशन, म्हणजे जसं आता मी इथे क्लास घेते, तुम्ही क्लास घेत असाल, किंवा कॉलिंगचं काम असतं, वक्तृत्व असतं, कुठल्याही ठिकाणी जे बोलण्याचं काम आहे किंवा कम्युनिकेशन आपण इथे म्हणू शकतो. रिलेशनमध्ये इश्यू कधी तयार होतात, ज्या वेळेला योग्य कम्युनिकेशन तिथे नसतं. मधमाशी पाहिली आहे, भुंगा पाहिला आहे की नेहमी कसं आवाज, ते हमिंग चालूच असतं, कंटिन्यू ते चालूच असतं. सो ज्या वेळेला आपल्याला असं वाटतंय की कुठेतरी कम्युनिकेशन कमी आहे किंवा बोलण्यासाठी स्टॅमिना कमी आहे, है ना, त्यावेळेला आपण या एनर्जीला कनेक्ट होऊ शकतो. टीमवर्क आपण आधीच बघितलं. प्रोकास्टिनेशन म्हणजे काय, की करायचं आहे पण कंटाळा, आज नको, थोड्या वेळाने पण नको, उद्या करू, कधीतरी करू, परवा करू. एखादं काम आहे, एखादी इच्छा आहे, स्वप्न आहे, ते करायचंच आहे पूर्ण, पण समहाऊ आपल्याला तिथे काय असतो, कंटाळा, ते काम डिले होत जातं, पुढे जातं. त्यावेळेला सुद्धा तुम्ही या एनर्जीला कनेक्ट होऊ शकता. ओके. त्याच्यानंतर खूप सुंदर बटरफ्लाय, तर सगळ्यांना माहिती, कोणी सहज म्हणतं बटरफ्लाय दिसलं की एंजल, है ना, पण फक्त बटरफ्लायच एंजल नाही आहे, तर खूप काही आहे. सगळ्यात महत्त्वाचं बटरफ्लायच्या बद्दल आपल्याला काय सांगता येईल,
ट्रान्सफॉर्मेशन म्हणजे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी शिफ्ट व्हायचं आहे। एका गावातून दुसऱ्या गावाला कुठल्याही कारणाने असेल, ते शिक्षणासाठी असेल किंवा नोकरीमध्ये प्रमोशन झालं म्हणून दुसरीकडे ट्रान्सफर झाली असं असेल, एका नात्यातून दुसऱ्या नात्यात शिफ्ट होणं है ना, मुलगी लग्न करून जाणं किंवा मुलाचं सुद्धा लग्न होतंय, सो ट्रान्सफॉर्मेशनच आहे ना। करिअर एक आहे आणि त्या करिअरमधून दुसरं करिअर वेगळंच काहीतरी, हे सुद्धा ट्रान्सफॉर्मेशन आहे। तर जिथे जिथे ट्रान्सफॉर्मेशन आहे आणि तिथे धाकधूक आहे मनात की मला हे झेपेल का, मला हे जमेल का, मी नवीन वातावरणात सेटल्ड होऊ शकेल का चांगल्या लेवलला पॉझिटिव्हली, त्यावेळेला बटरफ्लायच्या एनर्जीला आपण कनेक्ट होऊ शकतो। ठीक आहे, सो ट्रान्सफॉर्मेशन तुम्ही बघतायत स्क्रीनवर किंवा आपण सगळ्यांनीच आपल्या आयुष्यात कधी ना कधी बटरफ्लाय बघितलेला आहे। स्क्रीनवर तर नेहमीच दिसतात आजकाल आपल्याला, अतिशय सुंदर आणि मनमोहक असं ते असतं, त्याचं स्वरूप रंगीबिरंगी असतं। तर हे काय आहे, जो एक लार्वा आहे, त्या लार्वापासून बटरफ्लाय हा जो प्रवास आहे, म्हणजे ते एक जे अंड आहे त्या अंड्यातून बटरफ्लाय हा जो प्रवास आहे, अतिशय खडतर प्रवास आहे है ना। जर माहिती नसेल तर यूट्यूबला जाऊन एखादा व्हिडिओ बघा की बटरफ्लाय कसं तयार होतं है ना, किंवा लार्वा टू बटरफ्लाय हा प्रवास कसा आहे। पण बघा किती तिथे पेशन्स आहे, किती पॉझिटिव्हिटी आहे आणि त्या खडतर प्रवासाच्या नंतर जे आयुष्य आहे जरी कमी असेल तरी खूप सुंदर आहे, सगळ्यांना हवंहवंसं वाटणारं आहे, स्वच्छंदी आहे आणि त्या रूपाकडे बघून, त्या सोलकडे बघून कुणालाही नक्कीच आनंद होतो। तर ज्या वेळेला आपल्याला अशा सगळ्या एनर्जीची गरज असते पण ते नाही होत आपल्याकडून, त्यावेळेला आपण स्वतःला बटरफ्लायच्या एनर्जीला कनेक्ट करून घेऊ शकतो। व्हिजनरी हे पण सगळं यात आलं की डोळ्याला दिसणारं ते सौंदर्य है ना। बऱ्याचदा असं होतं की रिलेशनशिपमध्ये फेल्युअर येतं, फसवलं जातं है ना, किंवा काहीही असेल, एखाद्याची डेथ होणं असेल, डिवोर्स होणं असेल, फसवलं जाणं असेल, काही असेल, त्यावेळेला एकदम देवदास होण्यापेक्षा की हे सुद्धा एक ट्रान्सफॉर्मेशन आहे है ना। सो पुढे जे आहे ते सुंदर असणार आहे। मोस्ट ऑफ द केसेसमध्ये म्हणण्यापेक्षा मी तर म्हणेन सगळ्याच केसेसमध्ये ज्या वेळेला दुःख येतं, ज्या वेळेला फेल्युअर येतं, त्यावेळेला त्या परिस्थितीत जर आपण पेशन्स ठेवून राहिलो तर पुढचं आयुष्य मात्र हे अतिशय सुखद, सुंदर आणि समाधानकारक असतं। तर नेमकी तीच वेळ असते, तेच काही क्षण असतात जिथे आपल्याला पेशन्स ठेवणं, वाट बघणं हे खूप गरजेचं असतं। सो हा जो प्रवास आहे बटरफ्लायचा, तिथून आपल्याला इन्स्पिरेशन पण मिळतं है ना, आपण इन्स्पिरेशन तिथून घेतलं पाहिजे। जर आपल्याला मोटिवेशन हवं असेल, इन्स्पिरेशन हवं असेल, जर आपल्याला करेज हवं असेल, धाडस हवं असेल, कुठल्याही प्रकारच्या डिप्रेशनमधून बाहेर निघायचं असेल, तर आपण बटरफ्लायच्या एनर्जीला जर स्वतःला कनेक्ट करून घेतलं तर या सगळ्यामधून आपण सहजपणे बाहेर पडू शकतो। ओके, त्याच्यानंतर बेअर, भालू मस्त दिसतोय की नाही, कसा असतो भालू बघितला सगळ्यांनी। तर बेअर, भालूकडे बघितल्यानंतर आपल्याला काय कळतं तर सेल्फ सफिशियन्सी, म्हणजे ज्यांना इंडिपेंडंट व्हायचं आहे, स्वतःच्या पायावर उभं राहायचं आहे, पण समहाऊ अडचणी येत जातात है ना। अडचणी येतात की मी काय करू, कसं करू, मला वर्क फ्रॉम होम तर हवं आहे, मला इंडिपेंडंट तर व्हायचं आहे, मला छान इन्कम सोर्स तर हवा आहे, पण मी सुरुवात कुठून करू, मी नेमकं काय करू हेच माहिती नसतं। मलाच असं विचारतात की असं सांगा की आम्ही करू शकू किंवा मला काय करायला जमेल। तर मी बऱ्याचदा हे सांगितलेलं आहे, मेसेज असेल, फोन असेल किंवा लाईव्ह सेशन, की हा प्रश्न स्वतःला विचारा। काय विचारायचं स्वतःला, मला काय करायला आवडतं,
मी काय केल्याच्या नंतर मला सुख वाटतं, समाधान वाटतं, आनंद वाटतं, काय केल्यानंतर मला रिलॅक्सेशन मिळतं, काय केल्यानंतर मला एन्जॉयमेंट मिळतं, सॅटिस्फॅक्शन मिळतं. सो सेल्फ सफिशियन्सीमध्ये हे सगळं आहे की तुम्हाला जर इंडिपेंडंट व्हायचं आहे पण समहाऊ नाही पॉसिबल, नाही काही लक्षात येत आहे, आणि ज्या वेळेला आपण बाहेरून इतर कुणाची मदत घेत असतो, तर हे बऱ्याचदा मी बोललेली आहे सेशनमध्ये की ज्या वेळेला तुम्ही बाहेरून कुणाची तरी मदत घेत असतात त्यावेळेला ती व्यक्ती तुम्हाला त्याच्या आयुष्यातल्या पूर्वानुभवानुसार गाईड करते, है ना. एखादी गोष्ट कितीही चांगली आहे पण तिथे त्या व्यक्तीचा अनुभव वाईट असेल, चांगला नसेल, तर ती व्यक्ती तुम्हाला तेच सांगणार आहे. पण त्याच ठिकाणी इतर दुसरं कुणाचा अनुभव चांगला असेल तर ती तुम्हाला ते सांगणार आहे. सो तुम्ही इतर कुणाचं मार्गदर्शन घेण्यापेक्षा एंजल्सचं मार्गदर्शन घेणं कधीही बेटर आहे, कारण एंजल्स हे सगळ्यात हाय व्हायब्रेशनला व्हायब्रेट करतात, ते देवांचे देवदूत असतात. ओके. त्याच्यानंतर अजून काय आहे, सेल्फ कॉन्फिडन्स. तर ज्या वेळेला आपल्याला आत्मविश्वासाची कमी असते, मी हे करू शकेल का, मी हे केलं पाहिजे का, मला हे जमेल का, हे केल्याने माझा फायदा होईल का, त्यावेळेला भालूच्या बेअरच्या एनर्जीला आपण स्वतःला कनेक्ट करून घेऊ शकतो. अजून काय आहे, डिस्क्रिमिनेशन म्हणजे भेदभाव खूप आहे, है ना. ह्युमन बीइंगमध्ये खूप आहे. आमच्याच घरात बघा 2 मुलं आहेत आणि मोठ्याशी थोडं बोललं, त्याला जवळ घेतलं, त्याला बेटा म्हटलं की लहानाचं रडगं सुरू. त्याला असं वाटतं की खूप भेदभाव करते आई. पण असं असतं का, तर अजिबात नाही. 2 सुना असतील आणि एक सासू असेल तर नेहमी दोघींना वाटत असतं की माझ्यापेक्षा सासू दुसरीलाच जास्ती प्रेम करते. 3-4 जावा असतील, 3-4 मैत्रिणी असतील, तर मग त्यांना असं वाटतं एका मैत्रिणीला की हिच्याच सोबत सगळं असतं, है ना. सो भेदभाव ह्युमन बीइंगमध्ये खूप आहे, डिस्क्रिमिनेशन, आणि त्याच्यामुळेच आपल्या आयुष्यामध्ये जे काही प्रॉब्लेम्स आहेत ना आपणच तयार करतो. आपल्या ऑरामध्ये आपणच तशी एनर्जी तयार करतो, ब्लॉकेजेस तयार करतो, है ना. आणि आपलीच एनर्जी आपण डिस्टर्ब करतो आणि तिथूनच स्ट्रेस, डिप्रेशन, अँगर, एन्झायटी आणि मग नंतर ते शारीरिक आजार असं सगळं येत असतं. तर बऱ्याचदा काय होतं, बऱ्याच केसेसमध्ये आपल्याला कळत असतं, है ना, पण वळत नाही. कळत असतं की मला हे नाही करायचं पण ते नाही जमत. म्हणून आपल्याला अशा कुठला तरी हिलिंग मॉडॅलिटीला स्वतःला कनेक्ट करून घेणं, बाहेरून अशा एका डिव्हाइन सोर्सची मदत घेणं, असा सोर्स जो आपल्यावर काम करेल, असा डिव्हाइन सोर्स जो आपल्यावर काम करेल, आपल्याला बॅलन्स करेल, आपले प्रश्न सहज सोडवेल, तर अशा सोर्सला कनेक्ट होणं गरजेचं असतं. ओके. एन्शियंट विजडम म्हणजे आपले जे वेद आहेत, ग्रंथ आहेत, पुराण आहे, शास्त्र आहे, तर त्यांना कनेक्ट आपल्याला व्हावंसं वाटतं. एक एज येतं, आपलं वय, आणि त्याच्यानंतर आपण अध्यात्माकडे वळतो. आपल्याला नॉलेज घ्यायचं असतं, त्या एनर्जीला कनेक्ट व्हायचं असतं, पण समहाऊ ते जमत नाही. ओके. मग अशा वेळेला सुद्धा एन्शियंट विजडमच्या वेळेला आपल्याला हवं असेल, त्या एनर्जीला कनेक्ट व्हायचं असेल, त्यावेळेला सुद्धा बेअरची एनर्जी आपल्याला मदत करते. आता बघा, तुमचा एक प्रॉब्लेम असेल, तुमच्या लाईफमधली एखादी अडचण, समस्या काही असेल, इश्यू असेल, आणि त्याच्यासाठी एकापेक्षा जास्ती ॲनिमल्स तिथे असतील जे तुम्हाला मदत करतील. त्याच्यात तुम्हाला कीटकही येतील किंवा पक्षी पण येतील. मग आता मी नक्की कुणाला बोलू, मी नक्की कुणाची मदत घेऊ, मी नक्की कुणाच्या एनर्जीला कनेक्ट करू. तर काय आहे की 4-5 ज्या वेळेला असतील त्यावेळेला तुम्ही 4-5 बोलवू शकता, किंवा ज्या एनर्जीला तुम्ही लवकर कनेक्ट होताय, ज्या एनर्जीचं फिलिंग तुम्हाला जास्त जाणवतंय, ज्या एनर्जीचे म्हणजे त्या ॲनिमलचे किंवा इन्सेक्ट, बर्डचे व्हायब्रेशन तुम्हाला जास्ती जाणवत आहेत, त्या एनर्जीला, त्या प्राण्याला किंवा पक्ष्याला किंवा कीटकाला
तुम्ही बोलवू शकता. ओके, कारण मल्टिपल येणार आहेत. असं एखादंच असेल इश्यू की तिथे एखादाच ॲनिमल तुम्हाला काम करेल, म्हणजे तुमची हेल्प करेल. पण बऱ्याच ठिकाणी असं होईल की अरे हा पण ॲनिमल आपल्याला बोलवता येईल, हा पण पक्षी आपल्याला बोलवता येईल. ओके, तर तिथे आपल्याला कुठल्या एनर्जीला कनेक्ट व्हावंसं वाटतंय, कुणाचं फिलिंग, कुणाचं अवेअरनेस आपल्याला जास्त जाणवतोय, तर ते आपण ठरवू शकतो. ओके, बिअर टीचर्स स्ट्रेंथ फ्रॉम विदिन व्हेन यू आर कन्फ्यूज ऑर लुकिंग फॉर आन्सर्स. आता ज्या वेळेला मी हे करू की ते करू असं कन्फ्युजन असतं, किंवा लाईफमध्ये बरेच असे प्रसंग येतात जिथे आपण कन्फ्यूज असतो. ओके, तर असं कन्फ्यूज असताना रात्री झोपण्यापूर्वी तो प्रश्न जर आपण परत मनात आणला आणि भालू बिअरला प्रार्थना केली की मला या प्रश्नाचं उत्तर दे, क्लिअर डिव्हाइन गायडन्स दे, त्यावेळेला रात्रभरात असं काही होईल, मे बी स्वप्न येऊ शकतो, मे बी सकाळी उठल्यानंतर अशी घटना घडू शकते, समोर असं काही येऊ शकतं की तुमच्या प्रश्नाच्या बाबतीत तुम्हाला क्लॅरिटी येईल. ओके, तर हे असं होतं. एक स्ट्रेंथ, करेज आणि इंट्रोस्पेक्शनचा हा सिम्बॉल आहे. स्ट्रेंथ आणि करेज आपल्याला माहिती आहे. इंट्रोस्पेक्शन म्हणजे काय, तर आत्ममंथन म्हणजे काय, की आपल्याला बेअर काय शिकवतो की स्वतःवर काम करा, स्वतःच्या आत डोकावून बघा. तेच तर नकोय आम्हाला, है ना. मोस्ट ऑफ द केसेसमध्ये आता मी नेहमी सांगत असते, फ्री मास्टर क्लास असेल किंवा त्याच्यानंतर पेड क्लास असेल किंवा रेकीचं 10 दिवसाचं फ्री सेशन असेल, पण तिथे काय आहे, काम तुम्हाला स्वतःला करायचं आहे, तेच नको आहे. पण तिथेच तुम्हाला मदत मिळते. आता स्क्रीनवर तुमच्यापैकी बऱ्याच जणी आपल्या पुढच्या सेशनला आहातच, म्हणजे कोणी रेकीला आहे, एंजलला आहे, जे काही असेल. तर आता तुम्हाला चांगलं कळलं या सेशनच्या सुरुवातीला जो आपण फीडबॅक बघितला, तर हे काय झालं, स्वतःवर काम केलं. सो बंद पडलेली गाडी त्यांनी प्रवासाला गॅरेजला न नेता एवढा प्रवास करून आले पण घरी. ते किती मोठं मॅजिक आहे हे. ओके, तर इंट्रोस्पेक्शन म्हणजे काय, की स्वतःची मदत घ्या, स्वतःवर काम करा, आत्ममंथन करा. सगळं काही आहे. उगाच नाही म्हटलंय, कुठेतरी तुम्ही ऐकलं असेल, वाचलं असेल की जगातली सर्वात युनिक प्रयोगशाळा कुठली आहे, कोण सांगेल? जगातली सर्वात युनिक अशी प्रयोगशाळा कुठली आहे? तिथे जे जे रसायनं तयार होतात ते जगाच्या पाठीवर कुठेच तयार नाही होत. नाही माहिती कोणालाच? अशी एक प्रयोगशाळा आहे जगात. सगळेच कॅमेरे बंद आहेत. अरे बापरे, दोन सुरू आहेत आणि एक माझा. खरंच नाही माहिती कुणाला की क्या व्हिडिओ मीटिंग जॉईन केली, कॅमेरा बंद आणि मस्त आपलं काहीतरी चाललंय, मी आपली बडबड करते एकटीच, असं तर नाहीये ना. ज्योतिताई आणि निलिमाताई, तुम्ही तरी काहीतरी माना डोलवा म्हणजे कळेल मला. ओके, तर जगातली प्रयोगशाळा अशी आहे. कुठली आहे, तर ते आपलं शरीर. रक्त कुठे तयार करता येतं बाहेर? हो नाही, रक्त नाही तयार करता येत कुठे. रक्त हे फक्त आपल्या शरीरात तयार होतं, कुठलाच लॅबमध्ये तयार नाही होत. लाळ, पाचक रस कुठे तयार होतो? फक्त आपल्या शरीरात तयार होतो. तर आपलं शरीर, आपलं मन, आपलं हृदय, विचार कुठे तयार होतात? आपल्या हृदयात, आपल्या डोक्यात, आपल्या मनात, हो की नाही? सो आत्ममंथन करणं म्हणजे काय, की स्वतःवर काम करा, स्वतःची मदत घ्या. आणि ही मदत घेण्यात जर आपण असमर्थ असू तर त्यावेळेला बिअर आपल्याला मदत करतो, भालू आपल्याला मदत करतो तिथपर्यंत पोहोचण्यासाठी. ओके, इफ नॉट गेटिंग रिस्पेक्ट, इट विल हेल्प यू टू गेट रिस्पेक्ट फ्रॉम इन लॉज, हजबंड, वर्कप्लेस, काही असेल, कुठल्याही रिलेशनमध्ये असेल, कुठल्याही वर्किंग प्रोफेशनलमध्ये असेल, जिथे तुम्ही आहात तिथून जर तुम्हाला रिस्पेक्ट मिळत नसेल, है ना,
तर तुम्ही या एनर्जीला कनेक्ट झालात तर आपोआप असं होईल की तुम्हाला रिस्पेक्ट मिळायला लागेल. ठीक आहे, तर असं ही आहे भालूची एनर्जी. अजून एक बघूया आपण आणि मग थांबूया. कॅट. कॅट काय देते आपल्याला? गिव्स यू ॲबिलिटी टू बी सेल्फ सफिशियंट अँड इंडिपेंडंट. इंडिपेंडंट राहण्यासाठी प्रोत्साहन देते. माझ्या घरात म्हणजे मी पाळलेली नव्हती, ओके, पण एक मांजर आली आणि ती मी हे जे प्रिया झर्बलचे प्रोडक्ट्स करायची, असंच एप्रिल आणि मे महिन्याची गोष्ट आहे. तर माझ्या एका रूममध्ये मी ते करत असताना ती तिथे येऊन बसायची जवळ आणि गप गुमान आपली मस्त बसली, काही घेणं देणं नाही, तिची येऊन ती समोर बसणार. ओके, असं झालं रोजच तिचं आपलं तिथे काही आपण प्रॉडक्ट पॅकिंगला बसलं की तिने यायचं आणि बसायचं. मग असंच मला ॲनिमल्स पाळायला नाही आवडत अजिबात, कुठलेच पक्षी किंवा प्राणी. पण मग आणि इथे आपण पाळणार नाही आहोत कुठलंच ॲनिमल. ओके, आपण एनर्जी शिकत आहोत, आपण त्या एनर्जीला कनेक्ट होणार आहोत. मग काय झालं, असं लक्षात आलं की ती प्रेग्नेंट आहे. मग म्हटलं उन्हाळ्याचे दिवस आहे, थोडंसं पाणी दूध देऊन बघू. एकदा दिलं काय तर जो बेडरूममधला बेड आहे आम्ही कधीच वापरला नाही त्या 3-4 वर्षात. त्या बेडवर आणि बेडच्या खाली तिची डिलिव्हरी झाली आणि तो बेड तिथेच ती आणि तिची पिल्लं कायम राहील. 3-4 वर्ष मी त्या घरात होती, तेवढ्या याच्यात तिला 3-4 वेळेला पिल्लं झाली. प्रत्येक वेळेला त्या बेडच्या खाली पिल्लं दिली आणि ते बेडच्या वरती राहत होती. आणि मी लहानपणी असं ऐकलेलं होतं, गावाकडे मांजरी वगैरे असतात अशाच, पाळलेला नाही, पण ते 7 ठिकाणी त्यांची पिल्लं फिरवतात. आता मला फार काही क्लॅरिटी नाही त्याच्याबद्दल, पण असं म्हणतात. तर तिथे माझ्या घरामध्ये आत्ता इथे त्याच रूममध्ये किंवा माझ्याच घरात 7 ठिकाणी तिने पिल्लं ठेवली. ओके, आणि म्हणजे आता हे तर तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे की किती स्वच्छ राहायला आवडतं मांजरीला, है ना. सतत ती आपलं चाटून पुसून सगळं स्वच्छ करत असते, काही कळतच नाही, काही जाणवतच नाही. सो तिची ही जी एनर्जी आहे की सेल्फ सफिशियंट आहे आणि इंडिपेंडंट राहायला आवडतं. तर ज्या वेळेला आपल्याला असं वाटत असेल की मी कसं करू, काय करू, मला इंडिपेंडंट राहायचं आहे, तर जसं आपण मागे एक एनर्जी बघितली तसं कॅटच्या एनर्जी, मांजरीच्या एनर्जीला सुद्धा आपण स्वतःला कनेक्ट करून घेऊ शकतो. ओके, व्हेन वी वॉन्ट इंडिपेंडन्स टू डेव्हलप सायकिक ॲबिलिटी व्हाईल टेकिंग ह्यूज रिस्क. हां, आता इंडिपेंडंट व्हायचं आहे, मग काय करावं लागेल? रिस्क तर घ्यावी लागेल. त्याच्याशिवाय होता येईल का इंडिपेंडंट? अजिबात नाही. कुठलंही नवीन काम सुरू करताना रिस्क घेणं महत्त्वाचं आहे. आउट ऑफ द बॉक्स जाऊन विचार करणं गरजेचं आहे. आणि ते विचार जर आपल्याला यायला हवे असतील तर आपली सायकिक ॲबिलिटी, आपलं सहस्रार चक्र आणि आपलं आज्ञाचक्र याच्यावर आपल्याला काम करणं गरजेचं आहे. त्यावेळेलाच आपल्याला काय होईल, रिस्क घेता येईल, तसे विचार करता येतील. आणि जर रिस्क घेतली तर त्याच्यानंतरचा जो मात्र प्रवास असतो तो अतिशय सुंदर आणि सक्सेसफुल असतो, है ना. कॅट आपल्याला काय शिकवते की स्वतःच्या ॲबिलिटीवर ट्रस्ट करा. बऱ्याचदा असं वाटतं मला हे करायचं आहे, पण मी करू की नको, मला हे जमेल की नाही, असं खूप वेळेला होतं. मग आपण स्वतः इनिशिएटिव्ह नाही घेऊ शकत, है ना. त्यावेळेला आपण काय करू शकतो की कॅटच्या एनर्जीला आपल्या स्वतःला कनेक्ट जर आपण केलं तर आपल्याला आपल्या स्वतःच्या ज्या क्षमता आहेत त्यावर आपण विश्वास ठेवायला लागतो, त्यावर आपण काम करायला लागतो आणि मग आपण इंडिपेंडंट होण्याचा जो प्रवास आहे, सक्सेसफुल होण्याचा जो प्रवास आहे, तर तिथपर्यंत आपण जाऊ शकतो. ओके, तर असे आपण काही हे आता इथे बघितले, असे 50 ते 60 पेक्षा जास्ती ॲनिमल्स, इन्सेक्ट, बर्ड्स आपण बघणार आहोत. ओके, आता आपण नक्की कसं बघणार आहोत ते तुम्हाला सांगते. आत्ताचा टॉपिक तुम्हाला कळला की ॲनिमल्सकडे बघताना
इन्सेक्टकडे, पक्ष्याकडे बघताना आपल्याला कसं बघायचं आहे की आपल्या लाईफमधल्या इश्यूनुसार कुठल्या ॲनिमलची एनर्जी आपल्याला हवी आहे. ओके, त्या एनर्जीला कसं कनेक्ट व्हायचं हे आपण पुढच्या सेशनमध्ये बघणार आहोत. अजून काय बघणार आहोत तर आपले जर व्हिसा रिलेटेड काही कामं असतील है ना, परदेशी जायचं असेल, काही करायचं असेल आणि ते काम जर होत नसेल तर मग या एनर्जीचा ॲनिमल टोटम म्हणजे ॲनिमल, बर्ड्स, इन्सेक्ट या सर्व एनर्जीचा उपयोग किंवा मदत कशी करून घ्यायची. त्याच्यानंतर एनी काइंड ऑफ रिलेशनशिप्स, आपल्या लाईफच्या प्रत्येक पैलूमध्ये रिलेशन असतात है ना. घरात पण रिलेशन आहे, वर्किंग प्रोफेशनलमध्ये पण रिलेशन आहेत है ना. तर अशा प्रत्येक ठिकाणी आपले रिलेशन्स जे आहेत तर ते चांगलं असेल तर चांगलंच आहे, पण चांगले नसतील तर फक्त ॲनिमलच्या एनर्जीला कनेक्ट होऊन ते कसे चांगले करून घेऊ शकतो. एनी टाईप ऑफ ॲडिक्शन, व्यसनं असतात लोकांना, ती व्यसनं कशी सोडवायची. डिप्रेशन असेल, स्ट्रेस, अँगर, एन्झायटी हे सगळं असेल, त्यातनं बाहेर कसं स्वतःला आणि इतरांना काढायचं. ॲडजस्टमेंट, बऱ्याचदा ॲडजस्टमेंट करून घेण्यासाठी अडचणी येतात, आपण नाही ॲडजस्ट होऊ शकत, मग त्यावेळेला ॲडजस्ट होण्याची गरज आहे, मग ते कसं करायचं. मनी आणि फायनान्स रिलेटेड एनी, काय असतं मनीचं, इन्कम सोर्सच नाही आहे पण आलेला पैसा पुरत नाही आहे ना. कुठून तरी लोनचं काम व्हायचं आहे ते होत नाही आहे. EMIचं काम आहे तर ते EMIसाठी पैसे नाही आहे. काही असेल पैशांशी संबंधित काही, कुणाला दिलेले उसने पैसे आलेले नाही आहेत है ना. सो पैशांशी संबंधित जे काही असेल तिथे सुद्धा आपण फायनान्सशी संबंधित ॲनिमलच्या, बर्डच्या, इन्सेक्टच्या एनर्जीला कनेक्ट होऊन आपले प्रश्न सोडवू शकतो. नंतर आहे स्टडीज. मुलं अभ्यास करत नाहीत, अभ्यास केला तर लक्षात राहत नाही. स्टडी संबंधित सगळे प्रश्न. हेल्थ, मेंटल हेल्थ, इमोशनल हेल्थ, फिजिकल हेल्थ, सोशल हेल्थ, स्पिरिच्युअल हेल्थ, अशा सगळ्या हेल्थ आपण इथे कव्हर करू शकतो. ग्रोथ आणि सक्सेस, सक्सेस हवं आहे तर त्यासाठी ग्रोथ झाली पाहिजे आणि ग्रोथ जर व्हायची आहे तर एफर्ट्स है ना, रिस्क टेकिंग ॲबिलिटी, आउट ऑफ द बॉक्स थिंकिंग, हे सगळं इथे कव्हर होतं. बिझनेस जर स्टक झाला आहे, बिझनेससाठी क्लायंट नाही आहे, बिझनेस ग्रोथ नाही आहे, बिझनेसमध्ये मी अजून काय क्रिएटिव्ह करू, सो बिझनेस रिलेटेड सगळं. हिलिंग आणि प्रोटेक्शन, ॲनिमलची ऊर्जा वापरून, बर्ड्स, इन्सेक्टची ऊर्जा वापरून आपण हिलिंग कसं घेऊ शकतो किंवा देऊ शकतो आणि त्यातनं प्रोटेक्शन पण कसं मिळवू शकतो हे सगळं आहे. त्याच्यानंतर लव लाईफ, मॅरिड लाईफ, इंट्युशन पॉवर, आपली सायकिक ॲबिलिटी, आपलं थर्ड आय, हे सगळं इथे कव्हर होणार आहे. सेल्फ कॉन्फिडन्स कसा वाढवायचा, आपला आत्मविश्वास, यावर काम केलं जाणार आहे. निगेटिव्हिटी, एनी काइंड ऑफ निगेटिव्हिटी असेल, ओके, इव्हिल आय, ब्लॅक मॅजिक, ऑरामध्ये निगेटिव्हिटी आहे, कुठल्याही कारणाने आहे तर त्यावर काम केलं जाईल. आणि काही सुरुवातीला तुम्हाला सांगितलं की मॅजिकल ॲनिमल्स आहेत, जसं आहे उल्फ आहे, आऊल आहे, तर त्यांच्या मॅजिकल प्रेयर्स, मेडिटेशन, त्यांचे मॅजिक्स कसे होतात हे सगळं आपण इथं बघणार आहोत. एवढंच नाही तर बर्थ साईन म्हणजे झोडियाक बर्थ साईन म्हणजे आपली जी रास असते त्या राशीनुसार, 12 ज्या राशी आहेत त्या राशींच्यानुसार कुठल्या ॲनिमलच्या एनर्जीला आपण जास्तीत जास्ती बोलवू शकतो मदतीला ते बघणार आहोत. त्याच्यानंतर जसं रेकीमध्ये सिम्बॉल्स आहेत तसं या ठिकाणी सुद्धा सिम्बॉल्स आहेत आणि एनर्जी सर्कल्स आहेत. त्याच्यानंतर स्विच वर्ड्स, स्विच फ्रेजेस, हे असणार आहे सगळं ॲनिमलशी रिलेटेड. ओके, तर हा एक 6 दिवसांचा कोर्स असणार आहे. अगेन परत सांगेन की मी म्हणताना जरी कोर्स आहे, मेसेजमध्ये टाईप करताना जरी कोर्स आहे, पण ॲक्च्युली कोर्स हा नाही.
ही एक आर्ट आहे, है ना. हे एक हिलिंग प्रोसेस आहे. याला तुम्ही जेवढं वापरणार, जेवढी याची मदत घेणार, या एनर्जीला तुम्ही जेवढं बोलवणार, तेवढं काय होईल, तुमचंच लाईफ सहज होईल, सोपं होईल, इझी होईल, है ना. सो हे सगळं आपण या कोर्समध्ये बघणार आहोत. आता आपला हा जो कोर्स आहे हा 6 दिवसांचा असणार आहे. वेळ असेल दुपारी 4:30ची आणि उद्याचा दिवस अक्षय तृतीयेचा सोडून 1 तारखेपासून पुढे 5 ते 6 दिवस हा कोर्स चालेल. ओके, तर या पद्धतीने हे सगळं असणार आहे. आता ज्यांची एंजल कोर्सला ॲडमिशन झालेली आहे तर त्यांना बाय डिफॉल्ट हा टॉपिक आहे. पण ज्यांची एंजल कोर्सला ॲडमिशन नाही आणि एंजलमधला म्हणजे एंजलचा जो ॲडव्हान्स कोर्स आहे त्यातला हा एकच टॉपिक मला शिकायचा आहे, तर प्रत्येक टॉपिक आपले 5 ते 6 दिवसांचे आहेत. तर मग तुमच्यासाठी आज ऑफर आहे 999 रुपयामध्ये तुम्ही आज एनरोल करू शकता. जर तुम्ही स्टोअरला हा कोर्स बघितला तर 1500 रुपयांचा हा कोर्स असणार आहे. जर तुम्ही आज 999 मध्ये घेत असाल तर तुम्हाला लगेच लाईव्ह क्लास मिळतील. जर आज तुम्ही एनरोल करू शकत नसाल आणि जर तुम्ही नंतर इतरांचे फीडबॅक बघून पुढे किंवा भविष्यात तुम्हाला वाटलं हा कोर्स मला हवा आहे, तर आपल्या जिज्ञासा गुरुकुलम या ॲपमध्ये जाऊन स्टोअरमध्ये जाऊन 1500 रुपयात हा कोर्स तुम्ही तुमचा अनलॉक करू शकता. मग आत्ता जे लाईव्ह सेशन होणार आहेत त्याचे रेकॉर्डिंग्स तुम्हाला ॲज इट इज तिथे बघायला मिळतील. ठीक आहे, तर असं आहे. तर ज्यांचं एंजलचा कोर्स सुरू आहे त्यांच्यासाठी कुठलीही फी द्यायची नाही आहे, कारण त्या कोर्सचा हा एक भाग आहे. आणि जे आत्ता नवीन आहे जिज्ञासा गुरुकुलममध्ये मी लिंक टाकलेली आहे आणि तिथून जॉईन झालेले आहेत, तर तुम्हाला या एनर्जीला कनेक्ट व्हायचं असेल तर 999 हे आहे. त्याच्यानंतर एंजलच्या कोर्समध्ये आपण अजून 2 टॉपिक घेतलेले आहेत. जे 1500 रुपयाचे 2 कोर्स आपल्या स्टोअरला आहेत. त्यामध्ये एक आहे एंजलिक हिलिंग विथ टॅरो कार्ड्स. ओके, तर एंजलिक हिलिंग विथ टॅरो कार्ड्स, तर टॅरो कार्ड्सच्या एनर्जीसोबत तुम्ही तिथे जवळपास 30 हिलिंग मी शिकवलेल्या आहेत, सांगितलेल्या आहेत, शेअर केलेल्या आहेत. तर त्या 30 हिलिंग तुम्हाला तिथे मिळतील. त्या हिलिंग वापरून तुम्ही तुमचे प्रश्न स्वतः सॉल्व्ह करू शकता. त्याच्यानंतर अजून एक टॉपिक आहे आर्क एंजल आन्सर ओरॅकल कार्ड्स. तर त्या ओरॅकल कार्ड्सचा कोर्ससुद्धा अतिशय सुंदर आहे. कार्ड्स असतात, त्यातलं एक कार्ड तुम्ही काढलं की तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं उत्तर तिथे मिळतं. तुमच्या अडचणीतून बाहेर कसं यायचं याचं गायडन्स तुम्हाला मिळतं. तर तो सुद्धा 1500 रुपयाचा कोर्स तिथे स्टोअरला आहे. तर असं सगळे वेगळे वेगळे टॉपिक्स आपले एक आहेत. जर तुम्ही इथं आत्ता ॲडमिशन घेत असाल तर तुम्हाला लाईव्ह सेशन्स मिळतील, अदरवाईज तुम्हाला तिथनं रेकॉर्डेड सेशन्स बघावे लागतील. ओके, तर आत्ता कोणाला काही प्रश्न असतील तर विचारू शकतात. ओके, आहे कोणाला काही प्रश्न? ठीक आहे, मग थांबूया आपण. तर ज्यांना कुणाला उद्या 30 तारीख आहे, 1 तारखेपासून हा कोर्स आपला सुरू होतोय. जर जॉईन करायचं असेल तर रेग्युलर माझा जो एक नंबर आहे तो तुम्हाला माहिती आहे, जो व्हॉट्सअपला पण आहे, फोन कॉलला पण आहे, गुगल पे आणि फोनपेला पण आहे. ठीक आहे, तर त्या एनर्जीला तुम्ही कनेक्ट होऊ शकता. एनर्जी एक्सचेंज 999. चलो ठीक आहे, मला ही संधी दिली, इतका वेळ मला ऐकून घेतलं त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि जर कुणाला पर्सनली बोलायचं असेल तर मग तुम्ही आत्ता व्हॉट्सअपला मला एक मेसेज टाकून कॉल करू शकता. ओके, थँक्यू सो मच. लॉट्स ऑफ ग्रॅटिट्यूड. ऑलवेज ब्लेसिंग्स, ऑलवेज ब्लेसिंग्स, ऑलवेज ब्लेसिंग्स. बाय बाय.